लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा एक अहवाल बघा. आता थोड्याच वेळापूर्वी त्याची माहिती राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी स्वतः माहिती दिलेली आहे. आणि हा अहवाल कशा संदर्भात आहे मी एकदा तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो. लाडक्या बहिणींना जे 1500 रुपये लाभ दिला जात आहे, तर तो लाभ नेमका लाडक्या बहिणी कुठे खर्च करीत आहेत, त्या 1500 रुपयामुळे लाडक्या बहिणींना खरंच फायदा होत आहे का. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे बरेचसे लोक म्हणतो ना या योजनेच्या संदर्भात की लाडकी बहीण योजनेवर विनाकारण पैसा खर्च होतो आहे वगैरे वगैरे, बरेचसे काही तर्कवितर्क देणाऱ्या लोकांची कमी नाही. पण आता त्यांच्यासाठी पण हा खरा, आता याच्यामध्ये त्यांना जे उत्तर आहे ना, त्यांचा जो प्रश्न आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर या अहवालामध्ये मिळत आहे त्यांना. या अहवालामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की लाडकी बहीण योजनेला जे 1500 रुपये दिले जात आहेत शासनाच्या द्वारे, ही माहिती स्वतः दिलेली आहे राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांनी. हे बघा इथे दिलेली आहे. मी मराठीमध्ये सांगणार तुम्हाला कमीत कमी शब्दामध्ये, आपल्याला जास्त वेळ पण घालायचा नाही, कमीत कमी शब्दात तुम्हाला ती माहिती कळाली पाहिजे. तर या रिपोर्टमध्ये किंवा अहवालामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की या लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपयाचा चांगला परिणाम, त्याचे सकारात्मक परिणाम लाडकी बहीण योजनेच्या किंवा त्या लाभार्थ्यांच्या, म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणी त्यांच्या जीवनावर होताना दिसत आहे. मग टक्केवारी सहित पण काही त्यांनी आकडेवारी पण दिलेली आहे. आणि यामुळे एकंदरीत 2 गोष्टी घडणार आहेत. नंबर 1, शासन या योजनेवर जे पैसे खर्च करीत आहे ते नेमके पैसे कुठे चाललेत याचा अंदाज आला आहे. आणि नंबर दोन म्हणजे काय की या योजनेला अधिक बळकटी मिळणार आहे या अहवालामुळे. कारण शासनाला कळलं आहे की या योजनेचे जे पैसे 1500 रुपये आम्ही देत आहोत तर याचा चांगला परिणाम होताना दिसत आहे. आतापर्यंत काय पाहिलं गेलं की 1500 रुपये मानधन देत आहोत, पण आता या मानधनाकडे एक फंडामेंटल म्हणजे अर्थव्यवस्थेचा एक सुधारणेसाठी एक टप्पा असं म्हणून या नंतर पाहिल्या जाऊ शकतं. या योजनेवर जो 1500 रुपये खर्च होतात ना त्या संदर्भात बघा, मी तुम्हाला कमीत कमी शब्दामध्ये मुद्देशुद्ध पद्धतीने ते सांगणार आहे. पहिलं तर मुद्दा काय आहे की लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक सोशल इम्पॅक्ट अहवाल आलेला आहे. आता या अहवालामध्ये म्हणजे सोशल इम्पॅक्ट अहवाल म्हणजे काय, लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपयाचा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या एकंदरीत आयुष्यामध्ये किंवा त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये काही फरक पडला आहे की नाही हे शासनाला कळालं आहे. हे शासनाने केलेला अहवाल आहे. तर याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती शासनाच्या हाती आलेली आहे आणि तीच माहिती राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी माहिती दिलेली आहे. आणि ती माहिती मी आता तुम्हाला कमी शब्दामध्ये सांगणार आहे. पण थोडक्यात आपल्या योजनेसाठी ही चांगली बाब आहे ही तुम्हाला इथे गोष्ट सांगू इच्छितो. यामुळे याच्यात सांगितलं की चांगला परिणाम झाला एकतर या योजनेच्या लाडक्या बहिणींच्या जीवनावर. आणि हे कोणी केलं आहे, आय आय टी मद्रासकडून हा जो आहे अहवाल घेऊन घेतला जात आहे आणि यामुळे योजनेला बळकटी मिळणार आहे. आता हे आहेत मुद्दे जे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात जो अहवाल आला आहे तर त्याच्या संदर्भात स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी माहिती दिलेली आहे. पण आता एवढं आपण इंग्रजीमध्ये वाचत बसणार का, नाही. आणि ते वाचण्यात काही पॉईंट पण नाही. तर मराठीमध्ये मी तुम्हाला सांगतो जे महत्त्वाचं आहे ते. तर याच्यामध्ये सांगितलेले आहेत 2 महत्त्वाच्या गोष्टी. तर 2 महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या मी अगदी तुम्हाला कमीत कमी शब्दात सांगतो. पहिलं तर बघा, खर्च कुठं होत आहे हे सरकारला कळत आहे. बघा खर्च जो आहे कुठे होत आहे, खर्च कुठे होत आहे हे सरकारला आत्ता याच्यातनं समजत आहे. आता तुम्ही म्हणाल की या रिपोर्टमध्ये काय समजलं तसं, तर हो समजलं. बघा या रिपोर्टमध्ये सांगितलं बघा 18 ते 24% बघा टक्केवारी सांगितलं यांनी या अहवालामध्ये. 18 ते 24% खर्च आहे तर तो शिक्षणावर होत आहे. कशावर होत आहे तर शिक्षणावर. बघा हे लाडक्या बहिणीला जे 1500 रुपये मिळतात ना, तर या 1500 रुपयाचा कसा परिणाम व्हायला ते सांगितलं आहे. त्यामुळे शासन पण आता इथून पुढे या योजनेला प्रभावीपणे राबवेल. आणि बऱ्याचशा लोकांना वाटतं ना की विनाकारण लाडकी बहीण योजनेच्या याच्यावर लाभार्थ्यावर खर्च व्हायला, तर तो खर्च नेमका कुठे व्हायला हे या अहवालामध्ये कळत आहे. बघा शिक्षणावर सांगितलं त्यांनी 18 ते 24%. माझ्या मनानं नाही सांगायलो, याच्यामध्ये दिलेली आकडेवारी सांगायलो आहे मी. हे बघा याच्यामध्ये अगदी स्पष्ट लिहिलेलं आहे 18 ते 24% कशावर, एज्युकेशनवर होत आहे. त्याच्यानंतर याने सांगितलं आहे याच अहवालामध्ये, बघा याच अहवालामध्ये सांगितलेलं आहे दुसरा मुद्दा, हे जे पैसे दिले जात आहेत तर हे फक्त शिक्षणावरच खर्च होत नाहीत, तर हे आरोग्यावर पण खर्च होत आहेत. लाडक्या बहिणींचे जे आरोग्य आहे तर त्यांच्या एकंदरीत कुटुंबामध्ये, शिक्षण म्हणजे कुणाचं, त्यांच्या मुलाचं असू शकतं, त्यांच्या मुलीचं असू शकतं, बरोबर. तर त्याच्यासाठी कुटुंबातली एकंदरीत शिक्षणावर त्यांचे 1500 रुपयामधून तशा पद्धतीने तेवढा 18 ते 24% खर्च होत आहे. त्याच्यानंतर आरोग्यावर पण त्या लाडक्या बहिणी खर्च करीत आहेत. आणि त्याच्याही नंतर सांगितलं त्यांनी दुसरा मुद्दा, खर्च कुठे होत आहे त्याच्यामधला आणखी एक दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलं की हा जो खर्च आहे
तर एकंदरीत या खर्चामुळे लाडकी बहीण योजनेचं जे काही म्हणजे त्यांची स्पेंडिंग आहे, म्हणजे खर्च करण्याची क्षमता कुटुंबाची, तर ती सांगितली त्यांनी 46% वाढली आहे. या अहवालामध्ये आलेला आहे बघा. तर ती कुठे लिहिलेला आहे का आकडा तो, तर तो पण तुम्हाला दाखवतो. मनाने काय सांगितलं हे बघा, 64% राईज बघा. हाऊसहोल्ड स्पेंडिंग एक्सपेंडिचर बघा, हाऊसहोल्ड एक्सपेंडिचर किती वाढला, तर 46% वाढलेला आहे. तर हेच तुम्हाला इथे मी अगदी कमीत कमी शब्दामध्ये सांगतो आहे. त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे हे काय आहे, तर हे आहे त्यांचा खर्च, म्हणजे खर्च करण्याची क्षमता कुणाची, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाची सांगतोय मी. त्याच्यानंतर आणखी याच्यामध्ये काय एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला त्यांनी याच अहवालामध्ये, हे लेख खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की 84% ते जवळपास 95% ज्या लाभार्थी किंवा ज्या लाडक्या बहिणींची आतापर्यंत कधीच बचतच होत नव्हती त्यांच्या अकाउंटला, तर तिथे त्यांनी सांगितलं की जवळपास बचत जे आहे त्याच्या बचतीचं प्रमाण 84 ते 95% आहे. आता हे कुठं सांगितलं आहे का अहवालामध्ये, तर ते पण मी तुम्हाला दाखवतो बघा. इथे अगदी स्पष्ट, म्हणजे तुम्हाला हे इंग्रजीमध्ये वाचायची गरज नाही पडणार बघा अजिबात. तुम्हाला इथे पटपट जे आहे मराठीमध्ये मी तुम्हाला सांगतो. हे बघा इथं दिलेलं आहे बघा, हे बघा इथे दिले बघा. इकॉनॉमिकली वल्नरेबल म्हणजे खूप, म्हणजे त्याला काय म्हणूयात आपण, खूप वीक तबका, म्हणजे ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप खराब आहे अशा इकॉनॉमिकली वल्नरेबल वुमन जे आहे त्यांची सेविंग इन्क्रीज्ड झाली आहे, म्हणजे वाढली आहे त्यांची सेविंग, म्हणजे बचत काय झाली आहे, वाढली. किती टक्क्यांनी, 85 ते 95% वाढली आहे. अशा प्रकारची माहिती या अहवालामध्ये दिसत आहे. तर त्यामुळे ती पण बाब जी आहे अत्यंत महत्त्वाची आहे. याच्यानंतर आता फायदा काय होणार ते सांगतो बघा. हे झालं की नेमका खर्च कुठे जात आहे ह्या अहवालातनं कळालं. म्हणजे बऱ्याचशा लोकांना वाटतं ना की नेमकं खर्च व्हायला लाडकी बहीण योजनेवर, तर तो चांगल्या पद्धतीने होतोय, शिक्षणावर होतोय, आरोग्यावर होतोय, हे अहवाल सांगतोय स्वतः. त्याच्यानंतर बघा यामुळे आहे ना सरकारचं जे आहे, म्हणजे जे सरकार जे काही म्हणतात ना की खूप लाडकी बहीण योजनेमुळे ताण आला, काही मंत्री वगैरे म्हणतात, तर त्यांच्यासाठी पण बघा आता सरकार जे आहे, सरकार याकडे जे आहे, याकडे आता बघण्याचा जो दृष्टिकोन आहे सरकारचा, लक्षात ठेवा, जो सरकारचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, तर तो दृष्टिकोन आता बदलणार. कसा बदलणार मी त्याचं कारण सांगतो तुम्हाला. नंबर 1, याच अहवालामध्ये सांगितलं अगदी स्पष्टपणे, काय सांगितलं आहे की या अहवालामध्ये सांगितलेलं आहे की ही जी काही म्हणजे 1500 रुपयाची जी काही मानधन मिळतं आहे लाडक्या बहिणींना, तर हे आता मानधनच नाही राहिलं, तर हे एक गुंतवणूक आहे. कशासाठी, तर सामाजिक कल्याणासाठी. म्हणजे सामाजिक कल्याण जर करायचं असेल तर त्याला जे आहे 1500 रुपये सरकार सध्या हे गुंतवणूक म्हणून पाहतं आहे. म्हणजे लाडक्या बहिणीवर केलेली इन्व्हेस्टमेंट बघा. हे तुम्हाला इथे कुठे अहवालामध्ये सांगितलं आहे का, तर हो ते सांगितलं आहे, दाखवतो मी तुम्हाला बघा. मनाने काही सांगायला नाही, जे आहे तेच सांगतोय मी तुम्हाला. बघा इथं दिलेलं आहे अगदी स्पष्टपणे. बघा काय दिलेलं आहे इथे, हे बघा कुठे दिलेला पॉईंट आहे तो, हे बघा इथे दिलेलं आहे बघा, दिसतंय वेलफेअर मेजर, हे दिसतंय का इथे बघा, वेलफेअर मेजर्स, इट इज अन इन्व्हेस्टमेंट इन स्ट्रॉंग फॅमिलीज. म्हणजे कुटुंबावर जे खूप आर्थिकदृष्ट्या असक्षम कुटुंब आहेत त्यांच्यावर जी आहे ही काय केलं चालली आहे, ते इन्व्हेस्टमेंट करून चालली आहे. आणि दुसरा भाग त्यांनी सांगितलं आहे की ही जी गुंतवणूक किंवा ही जी काही लाडक्या बहिणींना 1500 रुपये आम्ही देत आहोत, तर हे 1500 रुपयेच नाही राहिले, तर ते आता एक अर्थव्यवस्था जी आहे, इन्क्लुसिव्ह अर्थव्यवस्था बनवण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा किंवा पाऊल म्हणून सरकार त्याच्याकडे बघणार आहे. म्हणजे इन्क्लुसिव्ह अर्थव्यवस्था म्हणजे सर्वसामाविक, सर्वांना समावेश करून घेणारी अर्थव्यवस्था. आणि ऑब्व्हियसली बघा की याच्यामुळे काय होईल एकंदरीत माहिती आहे का, की सरकारला पण इथून पुढे कळेल की या योजनेचे पैसे योग्य पद्धतीने खर्च होत आहेत. आणि बऱ्याचशा लोकांनी याबद्दल प्रश्न निर्माण केले होते, तर त्यांच्यासाठी पण आता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे एक तर समावेश अर्थव्यवस्था, यासाठी पण हे जे काही खर्च होतो आहे आपल्या या योजनेवर, तर त्याच्याकडे त्या दृष्टिकोनातून आता पाहिलं जाईल. म्हणजे गुंतवणूक व्हायली लाडक्या बहिणीवरची, काय आता पैसे हे करतायत ना, म्हणजे 1500 रुपये देतात, तर त्याबद्दल मी सांगतो आहे. एकंदरीत सांगायचं तात्पर्य,
या अहवालाच्या नंतर लाडकी बहीण योजनेला अजून बळकटी मिळणार आहे. राहिला मुद्दा आज आहे रविवार असल्यामुळे बघा आज कोणत्याही प्रकारचं वितरण वगैरे होण्याची शक्यताही जवळपास नाही. पण ही जी काही माहिती होती जी स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे, तर हीच माहिती तुम्हाला देणं अत्यंत गरजेची होती. त्यामुळे ह्या अहवालामध्ये काय सांगितलं आहे तर ते इंग्रजीमध्ये आहे आणि ते कळणं किंवा त्याच्यामध्ये काय अर्थ निघतो आहे हे सर्व सविस्तर तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला पण काय वाटतं आहे आणि तुम्हाला जे काही 1500 रुपये मिळत आहेत तर तुम्ही देखील त्याचा कसा उपयोग करता एकदा कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.